नमस्कार मित्रांनो, मी कोकणी पुणेकर सुहास कांगणे. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे मित्रांनो? आज आलो आहे कोकणात आलो आहे, कारण आमचा आता शिमगा चालू झाला आहे आणि आज सकाळीच 5:30 वाजता निघालो होतो पुण्यावरून. आज 12 वाजले इथे यायला. जरा आराम करून जेवण करून आता आम्ही चाललो आहे नदीवरती पोहायला. चला तर बघू. आधी माझं घर दाखवतो कोकणातलं कसं आहे हे बघा. ही समोरची बाजू आहे, इकडे अंगण आहे, ह्या साईडला पण थोडंसं स्पेस आहे. परसावण आहे, इथे आंब्याची झाडं आहेत, कलमं आहेत आंब्याची. इथे चिकूचं झाड आहे. या साईडने खाली नदी आहे, नदीकडे जाणार आहोत आपण. ही बघा, ही बॅक साईड आहे घराची. भूषण आलं आहे, आंघोळीला जायचं आता नदीवर. आपल्या माशाच्या ब्लॉगमध्ये होता, आपण नदीवरती गेलो होतो मासे पकडायला गळाने. जर हे बघा, इथून आपण खाली जाणार आहोत नदीवर. पहिली लोक नदीचंच पाणी प्यायचं आणि खालून पाणी घेऊन वरती यायचे डोक्याने. आता डोक्यावरती हंडे घेऊन पाणी भरून आणायचे वरती, एवढं चढून यायला लागायचं. आता घरी सर्वांच्या नळ आलेत, त्यामुळे काही घरात कोण बाहेर पडायला मागत नाही. गँगमध्ये भर झाले आपलं. अजून बघा नदीचा नजारा बघा कसा आहे. इथून वरतून आलो आपण. इथे आता आमची एक स्मशानभूमी झाली नवीन. 2 वाडी मिळून आहे, कांगणेवाडी आणि हुमनेवाडी मिळून स्मशानभूमी झालं आहे. हे बघा आमची नदी. इथे टाकी आहे पाण्याची, पोलाच्या पलीकडे आहे. तिथून वरती रस्त्याच्या वरती टाकी बनवली, तिथून पाण्याचा सप्लाय 2 वाडीला केला आहे. मस्त तिथे आता पोहणार आहोत आपण इथे. तो समोर एक 4 आपल्या काडवलेनी निरबाडे यांना मिळणार तो पूल आहे वरती समोर. आणि आमचे हे बघ याच्याकडे हे बघा कशी आहे. उडी मारला पण आर्चीला आवाज नाही दिला. कोणता घेतला असा? कोणता घेतला? नवीन घेतला? ये नाही जायचं पाणी. काय ये कुकर बोल, कुकर जातो रे. पाय काय पुसतो. बिल्डरची बॉडी बघा कशी आहे. सर्व गँग निघाली आता घरी. परत येऊच नदीवरती, पण आता तरी जाऊ घरी. चला तर मित्रांनो, आता आपण आपली आंघोळ झाली आहे, चाललोय आता आपण आपल्या घरी.